नमस्कार, मी पूर्वी भावे. घे भरारीच्या नवरात्री विशेष भागामध्ये आपलं स्वागत. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा जागर असतो. पण मला विचाराल तर मुंबईसारख्या शहरामध्ये लेडीज स्पेशल ट्रेनमध्ये हा स्त्री शक्तीचा जागर रोजच पाहायला मिळतो. म्हणून आज आम्ही प्रवास करणार आहोत मुंबईच्या या लेडीज स्पेशलमध्ये आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी घेऊन आलोय तिची एक आगळी वेगळी कहाणी. सुरुवात करूया या विशेष भागाला. नवरात्रीचा हा उत्सव मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सुद्धा अव्यात सुरू आहे. पाहताय ना, इथे या सगळ्या जणी बोंडल्याची गाणी म्हणतायत आणि ट्रेनमधल्या वेळाचा सुद्धा सदुपयोग करून घेत आहेत. आपल्याकडे मुलींसाठी काही ठरलेल्या गोष्टी असतात ना, म्हणजे गाणी गाणं, बोंडला, मंगळागौर किंवा नृत्य करणं. कुठल्याही स्त्रीने शिट्टी वाजवलेली तुम्ही ऐकलेत? फार कमी वेळा. अगदी लहानपणी सुद्धा आपण शिट्टी वाजवली तर आजी किंवा आई नक्की ओरडली असेल. मुलीने शिट्टी वाजवायची नसते. पण तुम्हाला माहिती आहे का, असभ्य मानली जाणारी ही शिट्टी वाजवून एका स्त्रीने आपली कारकीर्द घडवली. आज आपण तिची कहाणीमध्ये तिलाच भेटणार आहोत. एखादा छंद जर तो जोपासला गेला तर तो आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकतो याचा प्रत्यय तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये नक्कीच येईल. आत्ता मी आहे नाशिकमध्ये आणि आज आपण अशा एका स्त्रीला भेटणार आहोत जिने तिचा छंद फक्त तिच्यापुरता किंवा तिच्या घरापुरता मर्यादित न ठेवता 7 समुद्रापार नेऊन एक वेगळीच ओळख संपूर्ण जगभरात निर्माण केलेली आहे. आज आपण भेटतोय अलका जहागीरदार यांना. तुमचं स्वागत आहे खूप खूप. आपण यांची वेगळी एक ओळख ज्यासाठी मी खास इथे आलेले आहे ती आता करून घेऊयात. खरं तर गाणं म्हणणं म्हणजे एखादी मुलगी गाणं अगदी सर्रास म्हणते, घरात अगदी आनंदाने तिला गाणं शिकवलं सुद्धा जातं, वेगवेगळे क्लासेस लावले जातात. मात्र ह्या एक वेगळीच गोष्ट करतात आणि ती म्हणजे शिटी वाजवतात. आता खरं तर घरातला मुलगा सुद्धा शिटी वाजवणं म्हणजे त्याला आई किंवा आजी घरातली रागवत असेल की शिटी नाही वाजवायची किंवा शिटी वाजवणं हे मवाली लोकांचं लक्षण असतं. मात्र तुम्ही स्वतः शिटी वाजवून फक्त घरातल्या घरात नाही तर तुम्ही त्याचे 7 समुद्रापार कार्यक्रम करतात. तर हे सगळं सुरू कधी झालं नक्की? मी साधारण 5-6 वर्षाची होते. बरं. आणि माझे आजोबा श्री बापू सोमण, पण ते आता हयात नाही आहेत. म्हणजे तर ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. पण ही यूज टू प्ले शहनाई व्हेरी वेल. खूप सुंदर सनई वाजवायचे आणि पॅनिक होते ते, त्याच्यासाठी पॅशन होतं त्यांचं सनई वाजवणे. तर पहाटे अर्ली इन द मॉर्निंग ते उठून सनई वाजवायला लागले की त्याच्यामुळे मला आपोआप जाग यायची त्यांच्या सुरांमुळे. आणि ते कोमलसर वाजायला लागले की मला खूप आतून असं आक्रंदन म्हणतो ना आपण, रडायला यायचं. हृदय म्हणतात, हृदयाचं हृदय. तर मला वाटतं ही नक्की सनई आपल्याला वाजवता येणार आहे. आणि मग मी आजोबांकडे खूप हट्ट करायची की मला ही सनई हातात द्या, मला वाजवता येणार आहे, प्लीज मला वाजवू द्या. पण आजोबा रागवायचे की तू एवढी लहान 5-6 वर्षाची चिमुरडी, तुला काय हवंस आहे, तू खराब करशील. म्हणून कधी मला सनईला हात लावता आला नाही. आणि लहानपणापासून जी इच्छा होती ती माझं त्या सनई वादनाचं, शीळ वादनात बाकी रूपांतर झालं. म्हणजे सनई इन्स्पायर्ड मी, मला प्रेरणा सनईपासून मिळालेली आहे. बरं, वा. आणि मग याची तुम्ही प्रॅक्टिस कधी सुरू केली किंवा जेव्हा तुम्ही घरात शीळ वाजवायला सुरुवात केली तेव्हा मग घरच्यांची काय रिॲक्शन होती? अगदी बरोबर. झालं कसं की माझी आई, मी लहान असताना ना त्यावेळेला म्हणजे माझ्या आई जन्मापूर्वीचा चित्रपट होता देवबाप्पा नावाचा. बरं. की ते सबकुछ पुलं होते. त्याचं लिखाण पुलंनी केलं, म्युझिक पुलंनी दिलंय, गायलंय बाकी आपल्या आशाताईंनी. आणि ते गाणं असं होतं, मी तुला शिटीमध्येच ऐकायला आवडेल. शिटीमध्ये आवडेल. क्या बात आहे. शाळेत बाकी एक मैत्रिणींची गंमत होती. बरं. आम्ही टिफिन खायला बसलो मधल्या सुट्टीत की साधारण मी मिडल स्कूलला आले होते, म्हणजे 5वी ते 10वीचं आहे. तर त्याच्यात बाकी मैत्रिणींनी याला खूप खतपाणी घातलं. म्हणजे आपण म्हणतो ना की इवलेसे रोप लावी आले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, असं त्या मैत्रिणींमुळे हे रोप पुढे पुढे सरकत गेलं.
आणि त्याप्रमाणे मैत्रिणींच्या आवडीचं त्यावेळेचं म्हणजे खरं हे होतं आधीचं गाणं जुनं आमच्या जन्माच्या आधीच्या सिनेमातलं होतं, पण अतिशय प्रसिद्ध होतं राज कपूरचं गीत, ते मी तुम्हाला ऐकवते आता. नक्की. बघा मी अपूर्वा हे अलॉंग विथ द म्युझिक सुरू करते, म्हणजे गाणं कुठलं ते ओळखायला येईलच तुला, पण अलॉंग विथ द म्युझिक स्टार्टिंग असं. मला सांगा, जेव्हा तुम्ही हे अशी शीळ वाजवता, हां तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे साधारणतः 14 तास सलग तुम्ही कितीतरी शेकडो अशी गाणी सतत म्हणत होतात. 602 गाणी 602 गाणी 14 सलग 14 तास Non-stop. नॉनस्टॉप जेव्हा म्हणत होतात, तेव्हा अगदी साधं एक संपूर्ण गाणं म्हणायलाच आमच्यासारख्यांना त्रास होतो, श्वास अटकतो किंवा शिट्टीच बंद होते वाजणं. मात्र हे तुम्हाला जमलं कसं आणि याच्यासाठी सराव जो असतो तो तुम्ही कसा केला? जसं गाण्यासाठी आपण रियाज करतो तसं तुमची शिट्टीचा रियाज नक्की कसा याचं असतो? मी तुला सांगू, याचं एक अप्रतिम माझ्या मनातलं उदाहरण म्हणजे आशाताई ज्या आहेत आपल्या भोसले, बरोबर. त्यांना जेव्हा मी भेटले होते एकदा, तर तेव्हा म्हणाले, अलका तू हे अशीच वाजवत नाहीयेस शीळ. तर म्हटलं म्हणजे काय? तर म्हणजे तुझी ही तपश्चर्या आहे, 5 वर्षाची होतीस तू तेव्हापासून. आणि कसं झालंय की समाजात मला असं व्हायचं आहे कधी बाहेर पडेल, कसं का समाजात त्याला मान्यता नाही. मी तर समाजात काय मान्य नसतं, चोरी करणं मान्य नाही, चांगल्या घराण्यातल्या मुली व्यभिचाराने वागणं चांगलं नाही, रस्त्यावर उभं राहून टपोरी मुलं शिट्ट्या मारतात तसं हे नाही. मी तर हे याला एक वेगळं स्थान देऊ इच्छिते की नटराजाच्या रंगमंदिरात रंगमंचावर हे मी करू इच्छिते. तर हे का बाहेर घडत नाही आहे? किती रात्री झोपताना किती उशिरा रडून भिजवल्या असतील. तर मला आशाताई म्हणाल्या की तुझी ही साधना व्यर्थ होणार नाही, ही तुझी तपश्चर्या आहे, सातत्य सुरू ठेव, सातत्य सुरू राहिल्यानेच तू एक दिवस खूप काहीतरी करणार आहेस. तुम्ही हे सगळं झालं जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये वाजवलं एक मजा म्हणून, पण तुमचा पहिला कार्यक्रम तुम्ही कसा प्लॅन केला? सुरभी म्हणून तेव्हा प्रोग्राम यायचा, म्हणजे 92-93 साली. आणि त्यावेळेला काय झालं की माझ्या खूप स्टुडंट्सनी पत्र टाकली सिद्धार्थ काकजींना की आमच्या टीचरमध्ये खूप डायमेन्शन्स आहेत, वेगवेगळी व्हेरिएशन्स आहेत, तर तुम्ही प्लीज हे नोट करा. तर सिद्धार्थ काकाला वाटलं की कोणीतरी मिसशिप करते, टीनेजर एजची मुलं एखाद्या लेडीविषयी उडवत आहेत का. तर मुलांनी त्याच्यात माझा फोन नंबर, त्यावेळेला लँडलाईन होते, मोबाईल फोन्स नव्हते. तर सिद्धार्थ काकजींना हे कळल्यावर त्यांनी कॉन्टॅक्ट करून माझा पहिला डिझाईन केला गेलेला प्रोग्राम एकदम नॅशनल लेव्हलला गेला आणि तो सुरभीत आला. तेव्हा रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काकजींचा तो प्रोग्राम असायचा, DD1 यायचा. आता एवढं सगळं वेगळं जगावेगळं केल्यानंतर रेकॉर्ड करायचं हे कसं मनात आलं आणि त्याची मग प्रॅक्टिस कशी सुरू झाली? खरं सांगू, हे सिद्धार्थ काक रेणुका शहाणेंचं जेव्हा सुरभीत आलं ना, तेव्हा लिम्का पीपल दे कॉन्टॅक्ट अस की तुम्ही हे किती तास करू शकता, कारण त्यांनी बघितलं होतं. तर माझ्या मिस्टरांनी तेव्हा फोन घेतला होता, ते म्हणे ही 24 hours शी कॅन डू दिस. तर म्हणे काय सांगताय? आणि मी पण म्हणतो तुम्ही असं कसं सांगितलं त्यांना 24 तास? म्हणे तुला तुझा आतला सूर्यच कधी दिसला नाही अलका, तुझ्यात एवढी कॅपॅसिटी, म्हणजे त्यांनी ओळखलं होतं माझ्या मिस्टरांनी की तुझ्यात एवढी पोटेन्शियल आहे जे आपणाला आपलं स्वतःचं नाही समजत, ते समोरचा एखादेच बघू शकतो. आणि मग त्या लोकांनी विचारलं की आम्ही रेकॉर्ड घ्यायला येऊ शकतो का तुमच्याकडे वगैरे वगैरे नाशिकमध्ये. तर मिस्टरांनी हो सांगितलं, यू आर एव्हर वेलकम. आणि कधी आणि तारीख चक्क 22 जून 1997 साली बस हे रेकॉर्ड झालंय. म्हणजे त्याला आज जवळजवळ 19 वर्ष झाली ना, हो 2016 19 वर्ष झाली हे रेकॉर्ड होऊन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होऊन. आणि आजतागायत त्याचं रेकॉर्ड कोणी मोडलेलं नाही. आजकाल आपण समाजात बघतो की खूप वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी भरारी घेतलेली आहे, खूप वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कोरलेलं आहे. मात्र अलका जहागीरदार ज्यांना आपण भेटलो त्यांनी एक स्वतःचं वेगळं क्षेत्रच निर्माण केलेलं आहे आणि आज तागायत त्यामध्ये एखादा पुरुषही नाही आहे की जो असं काही कार्यक्रम करू शकेल. त्यामुळे तुमच्या या सगळ्या कामगिरीला आणि तुम्ही एक स्वतःची वेगळी ओळख जी निर्माण केली आहे त्याला आम्ही खरं मनापासून सलाम करतो.